सगळ्यात मोठी बातमी ही बातमी अशी आहे की पाकिस्ताननं पुन्हा एकदा आगळीक केली आहे। पाकिस्तानचे 8 मिसाइल्स भारतावरती निशाणा साधत होते। हे 8 मिसाइल्स भारतानं पाडलेले आहेत। जम्मूमध्ये सध्या हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट आहे। इंटरनेट सेवा सुद्धा काही प्रमाणात खंडित झाल्याची माहिती मिळतेय। अचानक ही बातमी आली की जम्मू परिसरामध्ये ड्रोन्स घोंगावतायत। जम्मू परिसरामध्ये सायरनचे आवाज ऐकू येऊ लागले। नेमकं काय होतंय, काय घडतंय कुणालाही कल्पना येईना, पण ही पाकिस्ताननं काढलेली खोडी किंवा पाकिस्ताननं पुन्हा एकदा केलेली कुरापत असल्याचं सिद्ध झालं। आकाशामध्ये हे मिसाइल्स आपण पाहतोय, ड्रोन पाहतोय, पण काल जेव्हा पाकिस्ताननं रात्री भारताची 15 शहरं टार्गेट केलेली होती, त्यावेळेला भारत जसा सतर्क होता, आपली यंत्रणा जशी सज्ज होती तशीच ती आज सुद्धा होती आणि त्यामुळे पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे। कालचा हल्ला परतवून लावताना भारतानं S-400 चा वापर केलेला होता। ही भारताची एक प्रकारे कवच कुंडलं मानली जातात आणि S-400 सिस्टीम जेव्हा भारतानं स्वतःसाठी रशियाकडनं खरेदी केली तेव्हा त्याची डिप्लॉयमेंट, त्याचं प्लेसमेंट हे याच परिसरामध्ये राजस्थान पंजाब बॉर्डर आणि पाकिस्तान बॉर्डरवरती भारतानं केलेलं होतं। कारण जर का युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर पाकिस्तानकडनं जे ड्रोन्स डागले जातील, जी मिसाइल्स डागली जातील, त्या सगळ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचं भारतानं दाखवून दिलं। एकूण 8 मिसाइल पाकिस्ताननं डागलेले होते आणि या 8ही मिसाइल्सचा खात्मा हा भारताकडनं करण्यात आलेला आहे। आणखी काही अपडेट जाणून घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूया की नेमकं काय घडलंय। ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय, जे प्रेक्षक आत्ताच ही बातमी बघतायत, त्यांच्या माहितीसाठी पाकिस्ताननं भारतावरती हल्ला केल्याची माहिती आहे। एकूण 8 मिसाइल्स पाकिस्ताननं डागलेले होते। या 8ही मिसाइल्सला भारतानं उद्ध्वस्त केलंय। हे सगळं कुठे घडलेलं आहे तर जम्मू परिसरामध्ये। जम्मू विमानतळाच्या परिसरामध्ये सुद्धा काही स्फोटांचे आवाज ऐकू आले अशी माहिती दिली जाते। सायरन वाजलेले आहेत। सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलाय। याच जम्मूमध्ये वैष्णोदेवी सुद्धा आहे। वैष्णोदेवीमध्ये मोठ्या संख्येनं हिंदू भाविक नेहमीच दर्शनासाठी जात असतात आणि त्याच जम्मूमध्ये आणि वैष्णोदेवी परिसरात सध्या कंप्लीट ब्लॅकआउटचं चित्र पाहायला मिळतंय। अभय पटवर्धन सर आणि सूर्यकांत चाफेकर सर आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी अभय पटवर्धन सर, आपल्यासाठी प्रश्न की भारतानं पुन्हा एकदा आगळीक केल्याचं पाहायला मिळतंय। या परिस्थितीचं रीडिंग तुम्ही कसं करताय या क्षणी? या परिस्थितीचं रीडिंग असं आहे की बातमी काय येते त्याच्याबद्दलच मला संभ्रम आहे। काही बातम्या सांगतात आहेत की 8 मिसाइल्स आलेले आहेत, काही बातम्या सांगतात आहेत की 8 ड्रोन्स आलेले आहेत। या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। जर ड्रोन्स आले असतील 8 एकदम, तर याचा अर्थ असा की पाकिस्तानने ड्रोन फार्मिंग सुरू केलेलं आहे आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे त्यांचा करून पाहण्याचा की ड्रोन फार्मिंग ते करू शकतात की नाही। जसे आपण तिथे ड्रोन्स पाठवले असतील, ते किती आहेत हे डिफेन्स मिनिस्ट्रीने आपल्याला सांगितलेलं नाही आहे। त्याचप्रमाणे त्यांनी किती ड्रोन पाठवलेले याची आपल्याला कल्पना नाही आहे। पण जे ड्रोन वॉरफेअर आहे त्याच्यामध्ये ड्रोन फार्मिंग हा एक मोठा प्रकार आहे। तो सध्या युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापरला जातोय की एका वेळेला 100 किंवा शेकड्यांनी ड्रोन्स पाठवायचे आणि पूर्ण सिटी बेचिराख करायची। तसा काही यांचा प्लॅन आहे। तर पुढचा प्लॅन तो आहे का, सध्या काय करतात आहेत हे जर एक्झॅक्टली कळलं की ड्रोन्स होते की मिसाईल, तर तेव्हा हे सांगता येईल। तर सुद्धा सूर्यकांत सर, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे थोडी क्लॅरिटी नाहीये की ड्रोन्स आहेत, मिसाइल्स आहेत, वेगवेगळ्या चर्चा आहेत, सायरन वाजलेला आहे, ब्लॅकआउट झालेला आहे, अशा वेळेला सामान्य नागरिकांनी नेमकं काय करावं? जे मॉक ड्रिल मध्ये सांगितलं आहे सर्वांना, म्हणूनच मुद्दाम मॉक ड्रिल झाली होती आणि तेव्हा बरेच प्रश्न विचारले येत होते की मॉक ड्रिल कशाला पाहिजे, ब्लॅकआउट कशाला पाहिजे। आता सर्वांच्या लक्षात येईल की या गोष्टींसाठीच या गोष्टी मॉक ड्रिल लागतात। पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की ड्रोन असो किंवा मिसाईल असो, मी जे UAS ग्रिड सांगितलं, UAS ग्रिड बद्दल जे सांगितलं ते S-400 बरोबर UAS ग्रिड लागलेला आहे। ते जे UAS ग्रिड आपल्या भारताचं जवळ आहे ते म्हणजे अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टम ग्रिड आहे।
ते मिसाईल आणि ड्रोन साठीच, म्हणजे त्यांचा पत्ता लावायचा आणि ते जिथे असतील त्याला दुसऱ्या आपल्या S-400 सिस्टमने डिस्ट्रॉय करायचं, बरोबर. याच कामासाठी हे कॉम्बिनेशन यूज होत आहे. त्यामुळे मिसाईल असो किंवा ड्रोन असो, त्याला आतपर्यंत शिरू न देण्याचं कारवाई या US ग्रीडनी आतापर्यंत तरी उत्तमरित्या केली आहे. त्याचं निदर्शन दिसतंय. तुमच्या जे तुम्ही व्हिडिओ दाखवतायत त्यात क्लिअरली दिसताय त्या रेड सर्कल मध्ये की कसं त्याचा नेम, अचूक नेम घेतला जातोय. हे जे आहे ते पाकिस्तान जवळ नाही आहे. HQ-9 मध्ये हे US ग्रीड सिस्टम नाही आहे. त्यामुळे त्यांच्या इथे ड्रोनला पकडण्यात प्रॉब्लेम होतोय. वेअरॅज आपण S-400 सिस्टम बरोबर US ग्रीडचा चांगला उपयोग करतोय. आणि याचं जे मी कॉम्बिनेशनचा पुन्हा पुन्हा तुम्हाला वर्णन सांगतोय ते याच्यासाठी सांगतोय की मिसाईल आणि ड्रोन्स, अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टम ज्या आहेत त्यांच्या अगेन्स्टसाठी हे US ग्रीड सिस्टम आहे. ओके, त्यामुळे सर थोडंसं यासाठी थांबवते, कारण सर्वसामान्य नागरिकांना ही आत्ताची माहिती किंवा बातमी काय आहे हे कळणं सोपं जावं म्हणून माझा हा प्रश्न आहे. ड्रोन आहेत, मिसाईल्स आहेत. आता सर्वसामान्यांना याची कल्पना नसते ड्रोननं हल्ला कसा केला जातो आणि मिसाईलनं हल्ला. मिसाईल आपल्याला माहिती आहे की ते थेट त्याच्यात सिस्टीम फीड केलेली असते, त्याच्या सिस्टीममध्ये प्रोग्राम, आणि मिसाईल येऊन डायरेक्ट आपटतं. पण जेव्हा असे ड्रोन येतात तेव्हा ते ड्रोन कसे धोकादायक असतात? ड्रोन जेव्हा येतात ते एखाद्या एअरक्राफ्ट जसं येतं तसे ड्रोन वापरल्या जातात. म्हणजे ड्रोन ही सिस्टम जे अम्युनेशन आहे ते कॅरी करणारी सिस्टम आहे. एअरक्राफ्टच्या ऐवजी ड्रोन रिप्लेस झालाय. एअरक्राफ्ट मिसाईल्स आणि बॉम्ब कॅरी करतं, तसंच ड्रोनही मिसाईल किंवा बॉम्ब कॅरी करतं. तर मोठ्या एअरक्राफ्टला, मॅन्ड एअरक्राफ्टला न पाठवण्याऐवजी ते ड्रोन पाठवतात. हाच त्यात फरक आहे. वा त्या वो ऑलरेडी एक्टिवेटेड है, हाई अलर्ट पे सिक्योरिटी फोर्सेस को रखा गया है और जो भी एक्शन हो रही है, चाहे जमीनी हो या फिर आसमानी, दोनों को रिटाइलेट किया जा रहा है, एक्शन किया जा रहा है. और 4 मिसाइल जिस तरीके से आप कह रहे हैं उनको नष्ट किया गया, यानी एयर डिफेंस सिस्टम ने यहां से जवाब दे दिया और ऑटोमेटिकली उन 4 मिसाइल्स को जो है हवा में ही नष्ट किया गया. लेकिन फायरिंग की आवाज सुनाई दी, धमाकों की आवाज सुनाई दी, जो कि चूंकि जब मिसाइल दागा जाता है और उसके बाद जब वो इंटरसेप्ट होता है तो हवा में ही उसको नाकारा किया जाता है, उसकी आवाज बहुत ज्यादा आती है. और ऐसा कहा जा सकता है कि ये एक जंग की इंडिकेशन लग रही है, क्योंकि जिस तरीके से अब मिसाइल्स का इस्तेमाल किया जा रहा है, हालांकि स्मॉल स्केल वॉर है ये, लेकिन क्या ये फुल फ्लेज्ड वॉर में तब्दील होगा ये तो आज रात को ही डिसाइड हो सकता है. क्योंकि इंडिया की तरफ से अब रिटाइलेट किया जाएगा, इंडिया की तरफ से जवाब दिया जाएगा, तो क्या फिर पाकिस्तान का जो आज नाकारा कर दिया गया लाहौर एरिया में एयर डिफेंस सिस्टम, क्या वहां से जो भारत की तरफ से जवाब दिया जाएगा, क्या उसका तोड़ पाकिस्तान के पास होगा? अब ये देखना होगा कि आगे का क्या कुछ एक्शन देखने को मिलेगा. तो ये कहा जा सकता है हालात बहुत टेंस हैं जम्मू में भी और पूरे लाइन ऑफ कंट्रोल के एरियाज में, और इंटरनेशनल बॉर्डर पे भी, जिस तरीके से आपने कहा कि पठानकोट एरिया में भी वहां पर भी कोशिश की गई पाकिस्तान की तरफ से एक मिसाइल दागने की और उसको भी इंटरसेप्ट किया गया, यानी फायरिंग की आवाज वहां पे भी सुनी गई. त्यामुळे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते की नेमकं स्थानिक प्रतिनिधी आहेत आमचे न्यूज 18चे, आणि त्यांनी माहिती दिली. रिहफत त्यांचं नाव आहे, आणि त्यांनी माहिती दिली की नेमकी परिस्थिती काय. त्यांनी सांगितलं की पठाणकोट, सीमा परिसर म्हणजे बॉर्डरचा भाग आणि जम्मू या 3 ठिकाणांना टार्गेट केल्याची सध्याची प्राथमिक माहिती आहे. पटवर्धन सर, तुमच्याकडे येते, तुम्हाला असं विचारायचंय की या अशा आगळीकीनंतर किंवा अशा कुरापतींनंतर पाकिस्तान युद्ध पुकारू पाहतंय का? अल्टिमेटली त्यांना ते करावं लागणार आहे. कारण सर्वकष युद्धामध्ये कुदण्याच्या आधी ते सगळ्या प्रकारच्या अंडरहँड मेथड्स आजमावून पाहतात आहेत. त्यांनी आधी मिसाईल मारून पाहिले, त्याच्यानंतर ड्रोन मारून पाहिले, सिंगल ड्रोन्स केले, सिंगल मिसाईल्स केले. आता त्यांनी ड्रोन फार्मिंग किंवा मिसाईल फार्मिंग केलेलं आहे. आधी एक मिसाईल मारले होते, आता एकदम 8 मिसाईल किंवा 8 ड्रोन मारलेले आहेत. किती फुटले किती नाही फुटले याचा काही एक्झॅक्टली पता उद्या सकाळीच चाललेला आहे. पण एक नव्या प्रकारचं वॉरफेअर किंवा जे सध्या सांप्रत वॉरफेअर आहे युक्रेन आणि रशियामध्ये, त्या प्रकारच्या वॉरफेअर मध्ये आपण सध्या ओढल्या जातो असा माझा अंदाज आहे. कारण तुमच्या चॅनेलवर मी काल सांगितलं होतं
की वी हॅव स्टेप्ड अप इन टू टेक्नो वॉर सिनेरिओ. बरोबर. आणि आता हा टेक्नो वॉर सिनेरिओ आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल हे तर आपल्याला येणारा काळच सांगेल. आणि जसं तुमच्या प्रतिनिधीने सांगितलं की आज रात को पता चलेगा की एक्झॅक्टली क्या हो रहा है, तर ही गोष्ट मात्र खरी आहे की वेल टू वेट अँड वॉच की काय होत आहे. अगदी बरोबर आहे. आणि एक अपडेट आपण छोटीशी आपल्या प्रेक्षकांना देऊया. तुमच्या दोघांकडे मी पुन्हा येणार आहे. अपडेट अशी आहे की जम्मू विमानतळाला कोणताही धोका नाही. जम्मू परिसरातच हे ड्रोन आलेले असले, मिसाईल्स आलेले असले तरी सुद्धा जम्मू विमानतळ हे पूर्णपणे सुरक्षित आहे. पण सध्या संपूर्ण परिसरात ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. सायरनचे आवाज ऐकू आलेले आहेत, फायरिंगचे आवाज ऐकू आलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये भारतासाठी हिरो कोण बनलाय, भारताची कवच कुंडलं कोण बनलाय, तर S-400 ही भारताची सिस्टीम. एखादा आयर्न डोम प्रमाणे भारताचं संरक्षण करण्यासाठी, भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडनं होणारा प्रत्येक हल्ला परतवून लावण्यासाठी S-400 सध्या काम करते. हे तेच S-400 आहे जी सिस्टीम आपण रशियाकडनं घेतली. $5 अब्ज करार झालेला होता भारत आणि रशियामध्ये. आणि तीच सिस्टीम आज भारताची सर्वात मोठी ताकद बनतेय पाकिस्तानचा प्रत्येक ड्रोन हल्ला किंवा मिसाईल हल्ला परतवून लावताना. पुन्हा एकदा आपण जाऊयात सूर्यकांत सरांकडे. सर, सध्याची परिस्थिती पाहून नेमकं काय वाटतंय की आत्ताची जी सगळी सिच्युएशन आहे ती कोणत्या दिशेनं पुढे सरकेल? भारत लागलीच अटॅक करेल, भारत पुन्हा एकदा कालच्यासारखं उत्तर देईल का थोडं संयमानं घेतलं जाण्याची शक्यता आहे? सर, तुमच्याकडे येते पण एक अपडेट आहे. सॉरी, तुम्हाला थांबवते पण एक अपडेट आहे. पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं कळतंय. हा गोळीबार नेमका कुठे झालेला आहे तेही आपण बघणार आहोत. भारतीय सैन्यानं सुद्धा पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलेलं आहे. कोणकोणत्या जागा आहेत की जिथे गोळीबार झालेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जम्मू, पठाणकोट, सांबा, अखनूर, उधमपूर या सगळ्या भागामध्ये हा हल्ला झाल्याची माहिती मिळते. सर, प्रश्न थोडासा बदलते. ठिकाणांची नावं आपण पाहिलेली आहेत. किती मोठा धोका आहे किंवा कसं संरक्षण या सगळ्या भागाचं होणं आता अपेक्षित आहे? बंद कर ना आवाज. हा सर्व भाग आहे तो. जी, आपला आवाज येतोय सर. हा सर्व जो भाग तुम्ही दाखवताय हो, तो अलॉंग द लाईन ऑफ कंट्रोलच आहे. त्यामुळे इथली सुरक्षितता अगदी नीटपणे लक्ष देऊन आपण केलेली आहे. त्यामुळे गोळीबार होणार, ड्रोन्स येणार, मिसाईलने अटॅक होणार हे याची कल्पना पहिलेपासून असल्यामुळे बरोबर. भारताची तयारी जय्यत आहे. धोका तर नक्कीच आहे पण तो धोका परतवून लावण्याची आपल्यात भक्कम आहे आणि आपण ते करू शकू हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो.